नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण स्क्रीनवर जे दिलेलं न्यूमेरिकल आहे त्याचं सोल्युशन बघू एकदम स्टेप बाय स्टेप आणि इझी पद्धतीने. तर पहिले काय करू, गिव्हन डेटा लिहून घेऊ. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय दिलेला आपल्याला, आय इज इक्वल टू 30 × 10⁶ mm⁴ हा आपल्याला आय दिलेला आहे. आणि लोड दिलेला आपल्याला W इज इक्वल टू 3 kN पर मीटर आणि स्पॅम दिलेला आहे 5 म्हणजे एल दिलेला आपल्याला, लेंथ इज इक्वल टू 5 मीटर. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा आपला फॉर्म्युला काय येईल मग, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट एम इज इक्वल टू, आता एका बाजूनी फिक्स आहे आणि एका बाजूनी रोलर सपोर्ट आहे, त्याच्यावरून आपला फॉर्म्युला असा राहील. आणि UDL आहे, त्याच्यावरून मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला असा राहील की M इज इक्वल टू WL/8 L² इज इक्वल टू, आता W आपला 3 kN, 3 × 10⁻³ मल्टिप्लाय बाय आपला L किती आपली 5 × 10⁻³ म्हणजे MM मध्ये करून घेतलं आणि डिवाइड बाय 8 इज इक्वल टू, सॉल्व केलं आन्सर किती येईल, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती आली आपली 9.375 × 10⁻⁶ ही झाली आपली मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. आणि इथं जो दिला आहे आपल्याला YC इज इक्वल टू, YC दिला आहे आपल्याला 200 आणि YT इज इक्वल टू 80 mm. हा जो डायग्राममध्ये दिसतोय तो त्यांचा डायमेन्शन नसून त्यांचा Y बार आहेत, ते कन्फ्युजन करायला असं दिलेलं आहे फक्त. त्याच्यानंतर स्टेप 1, आता टेन्साइल स्ट्रेस फाइंड करू आपण. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपला, हा जो फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे त्याला आपण थोडं मॉडिफाय करून घेऊ. म्हणजे σT इज इक्वल टू M/I मल्टिप्लाय बाय Y. हा आपला फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे, σ/Y इज इक्वल टू M/Y. त्याला फक्त आपण थोडंसं रिअरेंज करून घेतलं आणि तो आपल्याला असा करून घेतला आपण. त्याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू टाकू. σT इज इक्वल टू एमची व्हॅल्यू आपली 9.375 × 10⁻⁶ अपॉन आयची व्हॅल्यू आपली गिवन डाटामध्ये दिली 30 × 10⁻⁶ मल्टिप्लाय बाय Y बार आहेत आपला 80, σT साठी 80 आहे, YT इथं YT इज इक्वल टू YT 80 आहे. मग आपण हे सॉल्व करून घेतलं आणि σT भेटलेला आपल्याला, σT इज इक्वल टू कॅल्क्युलेट केला आणि σT भेटला आपल्याला 25 Nm/mm. हा झाला आपला σT. आता नेक्स्ट आहे आपल्याला फाइंड करायचे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेससाठी आपण परत तोच फॉर्म्युला घेतला, फक्त σC इज इक्वल टू M/I मल्टिप्लाय बाय Y. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण. σC इज इक्वल टू एमची व्हॅल्यू आपली आहे तीच 375 × 10⁻⁶ अपॉन आयची व्हॅल्यू आपली 30 × 10⁻⁶ आणि Y आहेत आपला 200. म्हणून σC इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन केलं σC भेटला आपल्याला 62.5 Nm/mm. हे झालं आपला आन्सर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लगेच सबस्क्राईब करा इंजिनियर एक्सप्लेन चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.